रात्र कोकणात वेगळी उतरते. हवा गडद आणि जिवंत वाटते. पावसाचा वास मनात शिरतो. नारळाच्या पानांची सळसळ फुसफुसते. अंधार स्वतः आपल्याकडे बघतो. ही कथा आदित्य नावाच्या मुलाची. मुंबईतला, शहरातला, तर्कवादी मुलगा. कोकणात आजोळी अनेक वर्षांनी आला. गाव शांत, रस्ते ओलसर, हवेतील थंडी. आणि गावाच्या टोकाला नदी होती. नदी काठावर एक प्रचंड पिंपळ उभा. मुळं जमिनीत खोलवर अडकलेली. वेली हातांसारख्या बाहेर पसरलेल्या. आणि सावलीत जिवंत वाटणारी. आदित्यने काकांना विचारलं त्या झाडाबद्दल. काकांनी तोंडाच्या कडा घट्ट केल्या. आवाज हलका, पण शब्द जड. त्या झाडात मुंजा राहतो रे. रात्र जाऊन तिथं नको जाऊ. तो प्रश्न विचारतो, चुकीचं नको बोलू. आदित्याने हसून विषय दूर केला. त्याला भूतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटलं गावकऱ्यांचा अंधविश्वास आहे. संध्याकाळ झाली. चंद्र ढगात लपला. नदीकाठ काळोखात विरून गेली. पण आदित्याला ओढ जाणवू लागली. जणू कुणीतरी त्याचं नाव बोलतंय. ना आवाज ना शब्द स्पष्ट. पण मन पुढे जाऊ लागलं. तो पायवाटले नदीकडे गेला. खाली माती ओलसर आणि थंड. पायाखाली चिखल मऊ होत होता. आणि पिंपळ जवळ येत होता. पिंपळखाली सावली काळी पडली. हवा अचानक पूर्ण शांत झाली. जणू जग श्वास घेणं थांबलं. आदित्य पिंपळाखाली थांबून उभा. तेव्हा हळूच खसखस आवाज आला. जणू कुणीतरी फांदीवर बसलंय. तो वर पाहतो हळूच. आणि तिथे एक आकृती दिसते. लहान शरीर, सुकलेले हात पाय, डोळे मोठे, दीर्घ, काळे खोल. केस वाऱ्यात एकही हलत नाहीत. तो मुंजा त्याच्याकडे पाहत होता. ना राग ना हसू, फक्त रिकामेपणा. अचानक मुलाचा आवाज आला. उत्तर देणार का माझ्या प्रश्नाला? आवाज कानात नाही, डोक्यात घुमला. आदित्य थिजून गेला जागेवर. मुंजा फांदीवरून हळूच उतरला. पाय जमिनीला स्पर्श न करणारे. जणू वाऱ्यातून उतरत होता तो. तो अगदी आदित्य समोर येऊन थांबला. आवाज पुन्हा डोक्यात घुमला. तुझं खरं नाव कोणतं रे? आदित्य अडखळला, उत्तर शोधत राहिला. त्याने सांगितलेलं नाव बाहेरचं होतं. म्हणजे जगाला दाखवलेलं नाव. पण मुंजा शांत पण तीक्ष्ण झाला. खोटं बोललास. पुन्हा एक विचारतो. हवा आता जड आणि गोठलेली. पानं हलत नव्हती अजिबात. अंधार आता थोडा जवळ आला. मुंजा पुन्हा विचारतो हळूच. तुला घरी परत जायचं आहे का? आदित्याचा घसा गोरडा तडला. घर म्हणजे इमारत की मन? तो उत्तर शोधत राहिला आतून. शब्द जिभेवर अडकलेले जळत होते. शेवटी त्याने हळूच म्हटलं, हो, पण माझा मार्ग हरवलाय. मुंजा शांत झाला एकदम. त्याच्या नजरेत वेदना चमकली. जणू तो उत्तर समजला होता. तो हळू मागे सरकू लागला. हवा पुन्हा हलू लागली. पानं पुन्हा आवाज करू लागली. रात्र पुन्हा जिवंत झाली. मुंजा अंधारात विरत म्हणाला, खरं नाव कधी विसरू नकोस, नाहीतर घरी जाण्याचे रस्ते संपतात. आदित्य थरथरत परत चालूत गेला. गावात कोणी काहीही विचारलं नाही. फक्त नजरांनी सगळं समजलं गेलं. तो आजही जिवंत आहे कुठेतरी. पण नदीकाठाला कधीच जात नाही. कारण काही पिंपळं पावसात जागी असतात. काही प्रश्न उत्तरं मागतच राहतात. आणि मुंजा अजूनही वाट पाहत असतो.